नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा मुलगा, तुमचा मुलगी, तुमचं कोणी किंवा तुम्ही स्वतः पहिलीपासून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत डिप्लोमा असं पुढे शिकत असाल आणि जर तुम्हाला सुद्धा स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची माहिती मी दिलेली आहे ती मिळेल. मी ज्या बँकेमध्ये काम करतो तेच बँक ही स्कॉलरशिप ऑफर करते, म्हणून तुम्हाला सविस्तर अशी आणि ऑथेंटिक माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक विशेष प्रकारची शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती देणार आहे. HDFC बँक ही बँक वेगवेगळ्या पोरांना स्कॉलरशिप देते. तर जर तुम्हाला सुद्धा तुमचा मुलगा पहिली ते 12वी पर्यंत डिप्लोमा, IT अशा कुठल्याही स्ट्रीममध्ये जर शिकत असेल आणि तुम्हाला जर स्कॉलरशिप घ्यायची असेल तर तुम्ही ह्या कार्यक्रमाला एनरोल करू शकता, त्याचं ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन घ्यायची प्रोसेस खूप सोपी आहे आणि ऑनलाईन आहे. तर जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल या स्कॉलरशिपचा तर याचा कसा घ्यायचा, काय घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये मी सविस्तरमध्ये सांगणार आहे. याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, काय कागदपत्र लागतात, कुठे जाऊन अप्लाय करायचं, याची लिंक कोणती आहे, या अशा बऱ्याचशा गोष्टी याचं सांगणार आहे. यासोबतच ज्या आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा आपल्याकडे 20 वेगवेगळ्या कंपन्या येतात ज्या स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती देणार आहोत. जसं JK टायर प्रोव्हाइड करतं, महिंद्रा प्रोव्हाइड करतं, कोटक बँक सुद्धा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. त्याच्यानंतर निकॉन जी कंपनी आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. त्यानंतर कॉलेज बोर्ड नावाची कंपनी आहे, पॅनासॉनिक नावाची कंपनी आहे, रमाकांत मुंजाळ स्कॉलरशिप म्हणून एक योजना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पोरांना स्कॉलरशिप मिळते. पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलांना, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलांना स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळते. तर ते लोक सुद्धा या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतात. अशी उज्जीवन बँक जी आहे ती सुद्धा स्कॉलरशिप देते. जर तुम्हाला त्या स्कॉलरशिपचा म्हणजे तुम्ही सगळ्या स्कॉलरशिपचा जर फायदा घेतला तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं शिक्षण जे आहे ते फ्रीमध्ये होऊ शकतं. तर याच्यासाठी काय प्रोसेस आहे याचे सगळा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. आज आपण HDFC बँके थ्रू दिली जाणारी जी स्कॉलरशिप आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. HDFC बँकेची जर स्कॉलरशिपचं जे नाव आहे ते आहे HDFC बँक परिवर्तन म्हणून. तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तर तुम्हाला पहिल्या 1-2 रिझल्टमध्येच आपल्या बँकेची लिंक मिळेल आणि लिंक मिळाल्यानंतर आपण तिथे अप्लाय करू शकता. तर आता विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्कॉलरशिप कोणाला मिळणार आहे. तर ही स्कॉलरशिप म्हणजे ही 1ली ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी, त्याच्यासोबतच डिप्लोमा, ITI, पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्या सर्वसाधारण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या सगळ्यांसाठी ही स्कॉलरशिप उपलब्ध आहे. ही स्कॉलरशिप जवळपास मिनिमम 15,000 सुरू होते आणि 75,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला या स्कीममध्ये मिळेल. याच्यासाठी पात्रता काय आहे तर मित्रांनो, ही स्कॉलरशिप आणि बाकीच्या ज्या स्कॉलरशिपचे मी तुम्हाला नाव सांगितले या सगळ्या स्कॉलरशिपचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर याच्यासाठी इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता. तर पहिली गोष्ट म्हणजे अर्जदार जो कोणी ॲप्लिकंट आहे तो खाजगी किंवा सरकारी अनुदानित संस्थेमध्ये, शाळेमध्ये पाहिजे. 1ली ते 12वी डिप्लोमा, ITI, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इथे कुठेतरी तो शिकत असलेला पाहिजे. शिकत असल्यानंतर त्याच्याकडे सर्वात शेवटचे पासआउट झालेले सर्टिफिकेट, जे पासिंगचे सर्टिफिकेट आहेत ते लागतात. त्याची सुद्धा स्कॅन कॉपी तुम्हाला तिथे अपलोड करायची. त्याच्यानंतर कुटुंबाचं इन्कम सर्टिफिकेट असतं ते सुद्धा तुम्हाला तिथे लागतं. तर मी इन्कम पात्रतेबद्दल बोलत होतो. तर पात्रतेमध्ये पहिली अट मी तुम्हाला सांगितली, तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे तुमचं पासिंगचं, त्याच्यानंतर तुमचं कुठेतरी ॲडमिशन पाहिजे, त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागतं जे तुम्हाला कुठे मिळवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासोबत तुम्ही ही जी स्कीम आहे ही फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहे आणि भारतीय नागरिक असल्याचा तुमच्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे, काहीतरी डॉक्युमेंट लागतं त्याला. आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे हे डॉक्युमेंट याच्यासाठी सफिशियंट आहे. KYC डॉक्युमेंट जसं आधार, पॅन किंवा तुमचं कुठलंही तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा कुठल्याही प्रकारचं कागदपत्र तुमच्याकडे जे आहे जे तुमचा पुरावा इस्टॅब्लिश करतं असं कुठलं तरी डॉक्युमेंट तुम्हाला यासोबत जोडायचं आहे. त्याच्यानंतर ज्या काही अशी कौटुंबिक संकटाचा जर तुम्हाला सामना करायला लागला असेल पोरांना, काही पोरं अशी असतील ज्यांच्या घरची काही प्रॉब्लेम असतील तर अशा पोरांना सुद्धा ही स्कॉलरशिप हमखास मिळते. तर याचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर अतिउत्तम. म्हणजे काही मुलांच्या घरी प्रॉब्लेम झालेले असतात तर त्याचा काहीतरी जर प्रूफ दिला, तुम्ही पुरावा दिला तर ही सर्टिफिकेट
त्यांना ही स्कॉलरशिप मिळू शकते आणि त्यांना ही स्कॉलरशिप मिळण्यासाठी खूप या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, याचे फायदे काय आहेत तर निवडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना जवळपास 1ली ते 6वीपर्यंत जे विद्यार्थी जर असतील तर त्यांना 15,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप आहे. त्याच्यानंतर 7वी ते 12वी डिप्लोमा IT आणि पॉलिटेक्निक हे विद्यार्थी जर असतील तर यांना आपण 18,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप या योजनेमार्फत HDFC बँक देते. त्याच्यानंतर कागदपत्रे काय काय असतात आणि अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमाऊंट जास्त आहे, तर त्याचं मी काय तुम्हाला इथे सांगत नाही, तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला जाऊन ती पहा. त्याच्यानंतर कागदपत्र, तर मित्रांनो कॉमन कागदपत्र आहे, जसं पासपोर्ट साईजचा तुमच्याकडे फोटो पाहिजे, त्याच्यानंतर तुमची शेवटची गुणपत्रिका पाहिजे, मार्कशीट पाहिजे, त्याच्यानंतर अर्जदाराने शासनाने जारी केलेलं कुठलं तरी ओळखपत्र, जसं आधार वगैरे, आधार चालून जातं. अर्जदाराने शासनाने जारी केलेलं कुठलं तरी ओळखपत्र पाहिजे आपल्याला याच्यात. त्याच्यानंतर 26-27 म्हणजे ह्या चालू आर्थिक वर्षामध्ये त्याचं जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं कुठंतरी ॲडमिशन आहे याचं प्रूफ पाहिजे. मग त्या प्रूफमध्ये तुम्ही ॲडमिशन फी भरल्याची पावती सुद्धा देऊ शकता, बोनाफाईड सुद्धा देऊ शकता, प्रवेशपत्र सुद्धा देऊ शकता. अशा कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता, जेणेकरून तुम्ही ॲडमिशन घेतलंय हा पुरावा सिद्ध होईल. त्यानंतर तुमची स्कॉलरशिप तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुमचं कुठेतरी बँक खातं सुद्धा असणं गरजेचं आहे. तर बँक खात्याचं पासबुकची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा, तर मित्रांनो उत्पन्नाचा पुरावा तुम्ही ग्रामपंचायत, वार्ड काउन्सिलर किंवा सरपंच यांनी दिलेलं उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे ते चालतं. याच्यासोबत DSM, DMCO किंवा तहसीलदार यांनी दिलेलं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता बँकेला. त्याच्यासोबत तुम्ही हे जर नसेल तर तुम्ही शपथपत्र सुद्धा देऊ शकता. त्याच्या बेसिसवरती सुद्धा तुम्ही ह्या गोष्टीसाठी अप्लाय करू शकता. आणि जर विद्यार्थ्याचं कुटुंब काही त्रासातून गेलेलं असेल मागच्या वर्षी, तर त्याचं जर तुमच्याकडे काही प्रूफ असेल तर तो सुद्धा तुम्ही सोबत जोडू शकता. संकटाचा सामना केलेला आहे असं काही जर असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा चालतं. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आता आणि शेवटची गोष्ट म्हणजे अर्ज कसा करायचा. तर अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, परंतु लिंक चेंज होत राहते. जर ही लिंक चालली नाही तर मला नक्की तसं कमेंट करा, मी तुम्हाला दुसरी लिंक याच्यामध्ये देईल. आणि दुसरा मार्ग, तुम्ही गुगलवरती जाऊन सुद्धा या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. अप्लाय करायचं असेल, काही अडचण आली असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये टाका. आपण आमचे जे कम्प्युटर ऑपरेटर्स आहेत मित्र, तर त्यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही ह्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्याचं कम्प्युटर सेंटर असतं, CSC सेंटर असतं, त्यांना सुद्धा या लिंकवरती जाऊन अप्लाय करता येतं, तर तिथून तुम्ही करू शकता. तर खूप सोपी प्रोसेस आहे. वेबसाईट आहे, वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त अप्लाय नाव म्हणून किंवा अर्ज करा म्हणून तिथे आहे बटन, त्या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट झाल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल सगळी भरायची आहे. डिटेल भरल्यानंतर तुमचे कागदपत्र आहेत ते स्कॅन करून घ्यायचे आणि ते स्कॅन केलेले कागदपत्र तिथे तुम्हाला जोडायचे. त्यानंतर अटी आणि शर्तीला ॲक्सेप्टेड करायचं आणि सबमिट करायचं. जर तुमचं सगळे अर्ज वगैरे बरोबर असेल, एकदा चेक करून घ्यायचं. बरोबर जर असेल तर सबमिट नाव करायचं. अर्ज तुमचा त्यांच्याकडे चालला जातो. तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळते. त्या ॲक्नॉलेजमेंट नंबरच्या बेसिसवरती तुम्ही तुमची स्कॉलरशिपला पात्र आहात नाही आहात, काही क्वेरी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळतात. तर मी आता तुम्हाला HDFCची ECSS परिवर्तन स्कॉलरशिप कशी प्राप्त करायची याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचं पाल्य असेल, तुमचा मुलगा असेल, आई वडील, तुम्ही कोणी जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलासाठी, तुमच्या लेकरासाठी ह्या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करू शकता. मागच्या वर्षी जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. यावर्षी सुद्धा बँकेचा हाच प्रोजेक्ट आहे, CSR मधून पैसे खर्च करण्याचा, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत करण्याचा. तर तुम्ही सुद्धा या मदतीसाठी जर पात्र असाल तर नक्की ही मदत तुम्ही प्राप्त करून घ्या. मी आता इथे हा व्हिडिओ संपवतो, इथे थांबतो. आपण परत दुसऱ्या स्कॉलरशिप्स आहेत आपल्याकडे, बहुत स्कॉलरशिप्स आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो स्किप होणार नाही आणि तुम्हाला योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटूया नवीन व्हिडिओ.